नसरापूरमधील अत्याचार आणि हत्या प्रकरणाचा हा सगळा घटनाक्रम अक्षरशः संताप आणणारा आहे। काय नेमकं घडलं, कसं घडलं पाहूया। शुक्रवारी दुपारी 3 वाजता पीडित चिमुकली शेवटची नसरापूरमधील राम मंदिर परिसरात दिसली होती। 3:45 म्हणजे पाऊण तास झाला, मात्र ही चिमुरडी घरी न परतल्यानं चिमुरडीच्या आजीकडून शोध घ्यायला सुरुवात झाली। यानंतर गावातल्या इतर लोकांनीही शोधाशोध सुरू केली। 4:30च्या दरम्यान परिसरातले सीसीटीव्ही फुटेज तपासले गेले। सीसीटीव्हीचं फुटेज तपासल्यानंतर आरोपी भीमराव कांबळे या मुलीला गोठ्याकडे घेऊन जाताना दिसला। त्यानंतर 5:30 वाजता ग्रामस्थांनी आरोपीला बनेश्वर फाट्यावरनं पकडून आणलं। चोप मिळताच आरोपीनं मुलीचा मृतदेह लपवून ठेवलेली जागा सांगितली। त्यानंतर संध्याकाळी 5:45च्या दरम्यान आरोपीला पोलिसांच्या ताब्यात गावकऱ्यांनी दिलं। संध्याकाळी 6 वाजता गोठ्यातल्या ढिगाऱ्यातनं या चिमुकलीचा मृतदेह बाहेर काढताच गावकऱ्यांचा संतापाचा उद्रेक झाला। संध्याकाळी 7 वाजता संतप्त ग्रामस्थांनी पोलिसांना घेराव घातला। वादानंतर पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेतला। रात्री 8 वाजता नसरापूर ग्रामस्थांनी राजगड पोलीस ठाण्याला घेराव घातला। रात्री 9 वाजता नसरापूर ग्रामस्थांनी पुणे बंगळुरू महामार्गावर रास्ता रोको देखील केला। रात्री 11 वाजता पोलीस अधीक्षक गिल घटनास्थळी दाखल झाले। लेखी आश्वासनानंतर रास्ता रोको मागे घेतला गेला, मात्र गावबंदीची घोषणा शनिवारी सकाळी 7 वाजल्यापासून नसरापुरात कडकडीत बंद पाळण्यात आला। आज सकाळी 9 वाजता फॉरेन्सिकची टीम घटनास्थळी दाखल झाली। पुरावे गोळा करण्याचं काम सुरू केलं गेलं। सकाळी 10च्या दरम्यान नसरापूरच्या भैरवनाथ मंदिरापासून मोर्चा काढण्यात आला। सकाळी 11 वाजता सुपर बाजार परिसरात मोर्चाचं आंदोलन सभेत रूपांतर झालं। त्यानंतर 11:15 वाजता भोरचे आमदार शंकर मांडेकर आंदोलन स्थळी आले। कठोर कारवाईचं आश्वासन दिलं, तरी सुद्धा मोर्चेकरी ऐकायच्या मनस्थितीत नव्हते। मुख्यमंत्र्यांसोबत बोलणं करून देण्याची मागणी करत होते। त्यानंतर दुपारी 12:15 वाजता माजी आमदार संग्राम थोपटे आंदोलनस्थळी दाखल झाले। मोर्चेकरांना संबोधित केलं। खटला फास्ट ट्रॅकवर चालवण्याचं आश्वासन दिलं, तरी सुद्धा आंदोलक ऐकण्याच्या मनस्थितीतच नव्हते। त्यानंतर दुपारी 12:30 वाजता शंकर मांडेकरांनी मुख्यमंत्र्यांना 2दा फोन लावण्याचा प्रयत्न केला, मात्र फोन लागला नाही। काही मिनिटांनी मंत्री आदिती तटकरेंना फोन लावला गेला। कारवाईचं आश्वासन देत महामार्ग न रोखण्याचं आवाहन करण्यात आलं। त्यानंतर 12:40 दोन्ही लोकप्रतिनिधींच्या विनंतीनंतर मोर्चा स्थगित केला गेला, पण ग्रामस्थांचा उद्रेक जो होता तो कायम होता। दुपारी 2 वाजता आमदार रोहित पवार नसरापूरमध्ये दाखल झाले आणि पीडित कुटुंबांची आणि ग्रामस्थांची रोहित पवारांनी भेट घेतली। त्यानंतर अनेक लोकप्रतिनिधी सातत्यानं नसरापूरमध्ये दाखल झालेले होते। उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार देखील ग्रामस्थांची, पीडित कुटुंबियांची भेट घेण्यासाठी आलेल्या होत्या। काही वेळापूर्वी खासदार सुप्रिया सुळे या सुद्धा नसरापूरमध्ये दाखल झाल्या होत्या। उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांनी नसरापुरातील पीडित कुटुंबियांची भेट घेतलेली होती। यावेळेला सुनेत्रा पवार यांनी पीडित कुटुंब आणि संतप्त ग्रामस्थांसमोरच मुख्यमंत्र्यांना फोन लावला। आरोपीला लवकरात लवकर फाशीची शिक्षा द्या अशी मागणी ग्रामस्थांनी मुख्यमंत्र्यांकडे केली। बस आमच्या समोर आम्हाला फाशी बघायची त्याची। असा भारतातला हा असा निकाल लावा की ह्याच्यानंतर ह्या माणसाला फाशी दिल्यानंतर अशी घटना घडू द्या की सगळ्यांची फाटली पाहिजे। जेव्हा तिचे आई वडील पोलीस ठाण्यात गेले होते तेव्हाच मी त्यांच्याशी बोलले। मी एसपी साहेबांशी पण कालच बोलले होते, ॲडिशनल एसपी साहेबांशी पण काल बोलले होते आणि कालच मी आईशी सुद्धा बोलले होते। आज सुद्धा मीही एक आई आहे, मला सगळ्यांच्या संवेदना कळतात म्हणून मी आज भेटायला आले होते। आणि आल्या आल्या साहेबांनी सांगितलं की आपण मुख्यमंत्र्यांशी बोला,
अमित साहेबांशी मला बोलायचे, म्हणून मी मुख्यमंत्री साहेबांशी बोलणं करून दिलेलं आहे. त्यांनी आपल्या ज्या सगळ्या गोष्टी आहेत ऐकल्या, आम्ही आल्यापासून मी ऐकते आणि मी सुद्धा याच मताशी सहमत आहे की त्यांना नक्कीच कठोरात कठोर कारवाई व्हायला पाहिजे. नसरापूरमधल्या या चिमुरडीवरील अत्याचार आणि हत्या प्रकरणाची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी गंभीर दखल घेतलेली आहे. फास्ट ट्रॅक कोर्टामध्ये हा खटला चालवू आणि नराधमाला मृत्यूदंडाची शिक्षा देण्याची मागणी करू अशी ग्वाही मुख्यमंत्र्यांनी ग्रामस्थांना दिलेली आहे. अतिशय निंदनीय, अतिशय दुःखदायी अशा प्रकारची घटना आहे. 3-3.5 वर्षाच्या चिमुकलीवर 65 वर्षाच्या नराधमानं त्या ठिकाणी अत्याचार केला आहे. आरोपीला अटक तर केलीच आहे, पण मी आश्वस्त करू इच्छितो की फास्ट ट्रॅक कोर्टामध्ये हा संपूर्ण हे प्रकरण आम्ही नेऊ. स्पेशल त्या ठिकाणी फास्ट ट्रॅक कोर्ट तयार करायला आम्ही हायकोर्टाला विनंती करू. स्पेशल पब्लिक प्रॉसिक्युटर देऊन कमीत कमी वेळात या नराधमाला मृत्यूदंडाची शिक्षा झाली पाहिजे अशी मागणी कोर्टापुढे आम्ही करणार आहोत. नसरापूरमधल्या या घटनेमध्ये आता पीडितेच्या वडिलांशी मुख्यमंत्र्यांनी संवाद साधलेला आहे. देवेंद्र फडणवीस यांनी फोनवरनं पीडितेच्या वडिलांना धीर दिलाय. आरोपीला फाशीच व्हावी यासाठी कारवाई करू असं मुख्यमंत्र्यांनी पीडित चिमुरडीच्या वडिलांना आश्वासन दिलेलं आहे. महिला आणि बालकल्याण मंत्री अदिती तटकरे यांनी सुद्धा नसरापूर अत्याचार प्रकरणाची गांभीर्यानं दखल घेतलेली आहे. ही घटना निंदनीय आणि वेदनादायी आहे असं अदिती तटकरे यांनी म्हटलंय. या प्रकरणी मुख्यमंत्र्यांशी संवाद साधला असून आरोपी विरोधात कठोर कारवाई केली जाईल. मी स्वतः पीडित कुटुंबियांच्या संपर्कात आहे असं अदिती तटकरे यांनी म्हटलंय. खऱ्या अर्थानं हा जो संबंध प्रकार घडलेला आहे, आम्ही तिथल्या पोलीस यंत्रणेला सुद्धा सूचना दिलेल्या आहेत की जो आरोपी आहे, जो नराधम आहे, एकतर त्याला कडक शासन होण्याच्या दृष्टिकोनातून, त्याला खऱ्या अर्थानं कडक शिक्षा होण्याच्या दृष्टिकोनातून जी काही त्या ठिकाणी पोलिसांच्या वतीने जी काही कारवाई असेल ती त्या ठिकाणी करण्यात यावी. खासदार सुप्रिया सुळेंनी नसरापूरमध्ये जात पीडित कुटुंबियांची भेट घेतलेली आहे. आरोपीला फाशीची शिक्षा व्हायलाच हवी असं सुप्रिया सुळेंनी म्हटलंय. हा खटला फास्ट ट्रॅक कोर्टात चालवा अशी मागणी सुद्धा त्यांनी केलेली आहे. आरोपीचा हा तिसरा गुन्हा, मात्र याआधी त्याची सुटका झालीच कशी असा सवाल सुप्रिया सुळेंनी आता उपस्थित केला. जी विकृती म्हणजे दुर्दैव आहे की महाराष्ट्रामध्ये एकीकडे आपण महाराष्ट्र दिन साजरा करत होतो आणि दुसरीकडे अशी ही बातमी आलेली आहे. या नराधमाला फास्ट ट्रॅक कोर्टमधून तातडीने फाशी झाली पाहिजे ही आमची सगळ्यांचीच मागणी आहे. अतिशय गलिच्छ म्हणजे माणुसकीला लाजवणारी ही सगळी जी कृती आहे की हा या माणसाचा, नराधमाचा तिसरा गुन्हा होता. मग जर तिसरा गुन्हा आहे तर पहिल्या गुन्ह्यामध्ये त्याला बेल कशी मिळाली? दुसऱ्या कृती, गलिच्छ कृती केल्यावर बेल कशी मिळाली? नसरापूर प्रकरणानंतर राजकीय वर्तुळातूनही आता या सगळ्या घटनेचा निषेध व्यक्त करण्यात आलेला आहे. अनेक प्रतिक्रिया या संदर्भातल्या समोर आलेल्या आहेत. त्यापैकी काही प्रतिक्रिया पाहूया. अर्थातच जी घटना घडली ती अतिशय निंदनीय आहे आणि माझ्या कुटुंबासोबत जर का अशी घटना घडली असती तर माझी प्रतिक्रिया जशी असती तशीच प्रतिक्रिया आज मंत्री असताना आमची असणार आहे. अर्थातच कायद्याच्या नुसार त्या व्यक्तीवरती कडक कारवाई व्हावी असे आमचे 100% प्रयत्न असतील. मला वाटतं ज्या वेळेला अशा घटना घडतात त्यावेळेला आपण त्याचं राजकारण नाही केलं पाहिजे. ज्या व्यक्तीने हे घाणेरडं कृत्य केलेलं आहे त्यांनी काही राजकारण बघून हे कृत्य केलं नाही, त्याची क्रूर मानसिकता आहे. मला वाटतं अशा घटनेचं जेव्हा तुम्ही राजकारण करताय तेव्हा तुम्ही तुमची पातळी, राजकीय पातळी किती आहे हे तुम्ही दर्शवताय. अशा प्रकारे सर्व ट्रान्सपोर्टमध्ये सुरक्षा व्यवस्था असावी. तसंच रेल्वे स्टेशन्स, प्रवासाचे जे जे थांबे आहेत त्या ठिकाणी सुद्धा महिलांच्या सुरक्षिततेसाठी सरकारची नजर महिलांच्या बाजूने असलेली याची देखरेख असली पाहिजे. आणि या घटनेमध्ये लोकांनी जे आंदोलन चालवलेलं आहे त्यांच्या भावना योग्य आहेत. पीडित परिवाराच्या पाठीमागे आपण सगळेजण आहोत, पण कुठेही कायदा न घेता हातामध्ये शांततामय मार्गाने हे आंदोलन चालावं असं माझं सगळ्यांना आव्हान आहे. आम्ही सुद्धा सरकारकडे याचा गांभीर्याने पाठपुरावा करतोय आणि लवकरात लवकर आरोपीला फाशीची शिक्षा व्हावी
या दृष्टीने आमचा पाठपुरावा राहील. भोर तालुक्यातल्या नसरापूर गावात घडलेली घटना मन हेलावून टाकणारी आणि तितकीच संतापजनक आहे. एक 4 वर्षाची निष्पाप चिमुकली, तिच्यावर 60 वर्षाच्या हरामखोराने क्रूर अत्याचार केला. हे ऐकूनच अंगावर शहारे येतात. अहो, त्या लेकराचा काय दोष होता? या प्रकरणाबाबत पुण्याच्या एसपी आणि संबंधित अधिकाऱ्यांशी माझं बोलणं झालं. आरोपीला तात्काळ ताब्यात घेण्यात आलंय आणि मला यावेळेला माहिती मिळाली की 2015 साली या नीच हरामखोराने स्वतःच्याच पुतणीवर अत्याचार केले होते. आता या राक्षसाला नव्या पॉक्सो कायद्याअंतर्गत फाशीची शिक्षाच व्हायला हवी, यासाठी आम्ही सुद्धा पाठपुरावा करणार आहोत. ही घटना तर अतिशय दुर्दैव आहे. 65 वर्षाच्या एका नराधमानं असं कृत्य करावं, मला वाटते अशा व्यक्तींना फाशीच देण्याची आवश्यकता आहे. मला वाटतं ह्याच्याबद्दल कडक कायदे केले पाहिजेत. आणि अशी ही हिंमत होती कशी, ही लोक अशी हिंमत कशी करतात, याबद्दल खरोखरच आपल्याला कायद्यामध्ये फार मोठ्या सुधारणा कराव्या लागतील आणि यांना हिंमतच होणार नाही अशा पद्धतीने धडा शिकवण्याची आवश्यकता आहे. तर ही जी घटना घडली ती अतिशय दुर्दैवी आहे. ज्या घटनेचा आपण कधीही विचार सुद्धा करू शकत नाही, अशी घटना दुर्दैवाने या ठिकाणी घडली. तिच्यावर ही घटना घडल्यानंतर, नाही तर कोणावरही ही घटना जर घडली असती तरी लोकांचा जो काही काल आक्रोश आपल्या सगळ्यांना बघायला मिळाला तो योग्यच होता. लोकांची मागणी होती भावनिक दृष्टिकोनातून की लगेचच्या लगेच त्याला आम्हाला ताब्यात द्या वगैरे, पण शेवटी जो काही कायदा असतो तो आपल्याला पाळावा लागतो. हा जो क्रिमिनल आहे तो सुद्धा 2दा अशाच प्रकारच्या घटनेमध्ये त्याला पकडलं होतं, पण बेलवर तो बाहेर आला. दर महिन्यामध्ये 1-2 केस होत आहे, तरी पण तुम्ही काय ऍक्शन घेत नाही. तुम्ही सीएम आहात, तुम्ही गृहमंत्री आहे, तुम्ही काय पण निर्णय घेऊ शकता. तुम्ही एक विधान पारित करा ना. आणि तुमचे आमदार खासदार महाराष्ट्रापासून दिल्लीपर्यंत तुमची सत्ता आहे. एक व्यक्तीच्या, असे नराधमच्या एक व्यक्तीच्या लिंग कापा सगळे जनताचे समोर. पुढे अशी घटना घडणार नाही मुलींच्या बाबतीत. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.